परिषद घेवपाचें कारण म्हटल्यार आमी सदांच म्हणटा की बीजेपी इज एंटी डेमोक्रेसी आनी हाजे एक सामकें स्टार्क डेमॉन्स्ट्रेशन काल चंदीगडान सगळ्या देशाक दिसून आयलें. चंदीगडाचे म्युनिसिपल कॉर्पोरेशनाचे मेयराचें इलेक्शन आशिल्लें काल. आतां तुमी म्हणटले चंदीगडाचे म्युनिसिपालिटीचे पणजेन तुमी हांगा पीसी कित्याक घेता काय म्हणून. हाजी दोन कारणां आसा. पयलें म्हळ्यार पॉलिटिकली पळयल्यार चंदीगड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट युनियन टेरिटरी एंड सिटी आनी फक्त शहर न्ही हें, इट इज द कॅपिटल ऑफ 2 स्टेट्स. चंदीगड म्हळ्यार पंजाब राज्याचे कॅपिटल आसा आनी हरियाणाचे कॅपिटल आसा. आनी आमी जाणा की पंजाबान आम आदमी पार्टीचो सरकार आसा आनी हरियाणान भारतीय जनता पार्टीचो सरकार आसा. तर चंदीगडान कंट्रोल जो उरता दोनूय स्टेट्साचेर ताचेर हे एक पॉलिटिकली सामको इम्पॉर्टंट सिटी जाता. त्या भायर लोकसभा सोडून चंदीगडान आनी कसलीच इलेक्शन जायना शिवाय म्युनिसिपल कॉर्पोरेशनाचे. आनी ह्या म्युनिसिपालिटीचे इलेक्शन इतले इम्पॉर्टंट आसता की थंयचो जो लोकसभाचो एक सीट आसा दॅट एमपी तो खासदार सुद्धा आसता ताका सुद्धा जबाबदारी दिल्ली आसता ह्या इलेक्शनान वोट करपाची. सो ते एक कारण आशिल्लें. चंदीगड म्युनिसिपालिटी इज पॉलिटिकली व्हेरी इम्पॉर्टंट. पूण सगळ्यांत व्हडलें कारण म्हळ्यार काल जे आशिल्लें ती इंडिया अलायन्साची एक सेमी फायनल कशी आशिल्ली. तुमी सगळे जाणा की इंडिया अलायन्स जेन्नाच्यान जाला तेन्नाच्यान बीजेपी भियेल्ली आसा. आनी कालचें जें इलेक्शन that was the first election that India Alliance would have fought as India Alliance. अजून पर्यंत आमी वेगळे वेगळे पार्टी म्हणून झगडल्या पूण इंडिया अलायन्स जेन्ना फॉर्मेशन जालां ताच्या मागीर कालचें हें पयलें इलेक्शन आशिल्लें इन वीच आम आदमी पार्टी आनी काँग्रेस पार्टी बरोबर जावन हे इलेक्शन लडपाक तयार जाल्ले. तर ही दोन कारणां आसा जाच्या खातीर कालचें इलेक्शन सामकें म्हत्वाचें आशिल्लें. आनी काल 100% इंडिया अलायन्साची विक्टरी गॅरंटेड आशिल्ली. सगळे आंकडे तुमकां दोतोर आमचो दितलोच. पूण सांगपाक म्हळ्यार बिकॉज ऑफ दीस अलायन्स बिकॉज ऑफ द अलायन्स बीजेपीचो पराभव निश्चित आशिल्लो. आनी दीस वूड हॅव सेंड अ सिग्नल ऑल ओव्हर इंडिया की जी फायनल आसा मॅच लोकसभा इलेक्शनान तातूंत हे इंडिया अलायन्स एक जावन कशें बीजेपीक डिफीट करतले हाजी एक मेसेज वतली आशिल्ली. आनी ती मेसेज वचची न्ही म्हणून भारतीय जनता पार्टीन काल जे षडयंत्र केले, जी गुंडागिरी केली, जो क्रायम केलो ताच्या बद्दल आमचे प्रेसिडेंट एडव्होकेट अमित पालेकर तुमकां फुडें सांगतले. बीजेपीचे जे व्हडले व्हडले लिडर्स आसा ते आज छाती ठोकपणे सांगता की इस बार 400 पार. इतलो जर तुमकां कॉन्फिडन्स आसा की ह्या फाटी तुम्ही 400 करतले वयर म्हणून जाल्यार तुमकां नितीश कुमार कित्याक लागता. जाल्यार तुमकां अशा बारीक बारीक इलेक्शनांनी इंटरफिरन्स करपाची गरज कित्याक लागता. कारण इंडिया अलायन्साचो भंय दिसपाक लागला. जशें वाल्मिकी बाबान सांगलें की काल जे चंदीगडान घडले एक घृणास्पद ती एक पर्टिक्युलर इव्हेंट आसा. आमच्या म्हणण्या प्रमाणे डेमोक्रेसीचे चिरहरण काल भारतीय जनता पार्टीन चंदीगडाक केले. 18 तारखेक जे इलेक्शन जावपाचें आशिल्लें, 18 तारखेक जानेवारीच्या जी डेट फिक्स केल्ली मेयर इलेक्शनाची, ताका एक बीजेपी कार्यकर्त्याक तांणी प्रिसायडींग ऑफिसर म्हणून अपॉइंट केलो. 18 तारखेक ज्या दिसा इलेक्शन जावपाचें आशिल्लें तेन्ना तो आपल्याक हॉस्पिटलान एडमीट करून घेता आनी सांगता की आपल्याक इलेक्शनाक प्रेझेंट रावपाक जायना. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टी जांचे जे अलायन्स आसले अंडर इंडिया अलायन्स आमी हायकोर्टाक अप्रोच जाले. हायकोर्टान 31 जानेवारीची डेट फिक्स केली आणि 30 जानेवारीची जी डेट फिक्स केली. 30 जानेवारी इलेक्शन जावच्या वेळार भारतीय जनता पार्टी कडेन 14 वोट आशिल्ले. शिरोमणी अकाली दलाचो 1 वोट, एक तांचो एमपीचो वोट, असो मिळून टोटल 16 वोट. काँग्रेस आणि आप अशे मिळून 20 वोट. आम आदमी पार्टीचो थंय मेयर जावपाचो आशिल्लो. इलेक्शन जालें, वोटिंग जाली आनी जाले उपरांत काय खुबश्यो गजाली घडल्यो. पण 18 ते 30 मेरेन
बीजेपी एक ऑपरेशन लोटस म्हणून चलयता. ऑपरेशन लोटस इज व्हेरी सिंपल. They approach every opposition MLAs or every opposition politician ताका विकत घेवपाक. पण हांगा तांकां ते शक्य जालें ना. ते तांणी दिल्लीनूय चलयला पण थंय ते फेल जाल्या. हांगा 20चे जे 20 आशिल्ले काँग्रेस आनी आम आदमी पार्टीचे जे 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 काउन्सिलर्स कॉर्पोरेटर्स जे थंय निवडून आयल्या ते एकत्र रावले. ऑपरेशन लोटस फेल जालें आनी साम दाम दंड भेद सोंपल्या उपरांत तांणी एक वेगळी नीती वापरली. ते म्हणजे इलेक्शन जाल्या उपरांत 20 वोट जे अलायन्स इंडिया अलायन्साक पडिल्ले तातले नियरली 8 वोट तांणी इनवॅलिड केले आनी 16 वोटांनी बीजेपी ते इलेक्शन मेयरल इलेक्शन जिखले. जेन्ना मेजॉरिटी म्हणजे अरिथमॅटिक जे आसा ते क्लियर आसता 20 आनी 16 हे फिगर कोणी सांगल्यार 20 हे व्हडलो आंकडो आसता. पण टीव्हीक मिडियाक ताणें भायर दवरले. जे पोलिंग एजंट आशिल्ले जे काउंटिंग एजंट आशिल्ले तांकां भायर दवरले. आमचे रिप्रेझेंटेटिव्हसांक भितर येवपाक दिले ना आनी ते काउंटिंग केली. पण ताज्या आमचे बरेपणान किंवा आमचो देव बरो आसा म्हणून तो जो पोलिंग ऑफिसर आशिल्लो तांणी जे विकृत कार्य केले जे तांणी मार्किंग केले टू से दॅट दीज वोट्स आर इनवॅलिड ते कॅमेरा खंय तरी रेकॉर्ड जाले. आज नॅशनल मिडियान हो विषय खंय दवरुना घेवन कारण ताका वेगळी कारणां आसा ती तुमकांय खबर आसा. पण गोंयांत आज इंडिया अलायन्स आज एक वेगळी आघाडी म्हणून फुडें सरता आनी म्हणून आमकां आज गोंयच्या लोकांक हें सांगपाचें की बीजेपी इलेक्शन जिखपा खातीर खंयच्या लेवलाक वचपाक शकता तें तांणी थंय सिद्ध केलें. जी 8 वोट इनवॅलिड आसा ती इनवॅलिड हो विशय हाजेर एक्सप्लेनेशन दिवपाक जेन्ना पोलिंग ऑफिसराक मागीर फक्त एकूच मिडिया चॅनल इन स्टार इंटरव्यूज he tries to give an explanation की काउंटिंग जाल्या उपरांत आपण 8 वोट इनवॅलिड ठरयले. 8 वोट इनवॅलिड ठरयना फुडें आमी म्हणजे काँग्रेस आनी आम आदमी पार्टीच्या कॉर्पोरेटर्सांनी ते बॅलट पेपर घेवन पळय म्हणून. पण ताका खबर ना की हे रेकॉर्ड जाताले की बॅलट पेपर घेवन तो स्वता गेलो थंयच्यान. आमी तो पिनपाचो प्रयत्न केलो म्हणटा पण कोणूच ताजे लागीं पावलो ना. ताका जेन्ना प्रश्न केलो गेलो की 8 वोट कित्याक इनवॅलिड केले ताचे उत्तर ताजे कडेन नाशिल्ले तेन्ना प्रिजायडींग ऑफिसर जो एक बीजेपीचो स्टूट जावन आसा ताका प्रोबेबली धमकी दिवन कितें दिवन किंवा पयशे दिवन एक नॉर्मल डेमोक्रेटीक प्रोसेसान इलेक्शन जिखपाक शकना. त्यामुळे हे अशे तरेन हे इलेक्शन जिखपाचो पुरेपूर प्रयत्न बीजेपीन केलो. आमी पयलीं आयकलां आसतलें की बूथ कॅप्चरिंग जाताली. बिहार सारक्या राज्यांत बूथ कॅप्चरिंग जाताली. दिस इज मॉडर्न डे बूथ कॅप्चरिंग ऑर वोट कॅप्चरिंग बाय बीजेपी आनी हे डेमोक्रेसी खातीर भरपूर घातक आसा. कशे तरेन पावर यूज करप, कशे तरेन ईडी यूज करप, सीबीआय यूज करप, गोंयांत पुलिसांक यूज करप, एक विरोधी पक्षाक एक भंय घालपाक ते सगळे प्रयत्न आज बीजेपी करता आनी तेच थंय तांणी ताचो प्रत्यय ताणें दाखोवन दिलो. आनी मुख्य म्हणजे बीजेपीचे जे भारतीय अध्यक्ष आसा तांणी ट्वीट केलो की बिग विक्टरी फॉर बीजेपी इन इंडिया. हाव बाय चिटींग. म्हणजे आमकां ल्हानपणान आशिल्लो आमचो एक शेजारी आशिल्लो आमी तेन्ना मातशे कमी आमचे कडेन पयशे नासताले बॅट घेवपाक. बॅट ताचे कडेन पयशे आशिल्ल्या कारणान तो बॅट घेवन येतालो. आमी 1-2 रुपया काडून 6 रुपयाचो टेनीस बॉल हाडटाले. व्हडलो आसतालो तो 10 आसतालो तो आमकां अफोर्ड जानाशिल्लो म्हणून आमी तो धवो हाडटालो 6 रुपयाचो. जेन्ना जेन्ना तो आवट जातालो तेन्ना तो बॅट घेवन वतालो की खेळ बंद म्हणून. ही परिस्थिती आज तो भुरगो आनी ते बीजेपीचे आयचे जे अध्यक्ष आनी बीजेपीची जी कार्यकारिणी आज आसा ती भुरग्या भशेन की जर हांव जिखूंक शकना जाल्यार गेम बंद. हांव जर म्हाका कांय फायदो ना जाल्यार गेम बंद अशी परिस्थिती आसा तेन्ना कशेय तरेन जय मेळप, कशेय तरेन एक पोझिशन घेवप हो बीजेपीचो आज हत्खंड जावन पडला. आनी ताचे खातीर ते प्रत्येक ऑथॉरिटी ताचे खातीर ते प्रत्येक जे ऑफिशियल्स आसा तांचो वापर करत घेता. दे डोंट बिलीव इन इलेक्शन, दे डोंट बिलीव इन डेमोक्रेटीक प्रोसेस, दे बिलीव इन ओनली वन थिंग टू स्टे इन पॉवर एट एनी कॉस्ट. And this is what has been shown in what has happened in Chandigarh. It is very dangerous for the democratic process as far as India is concerned, and it sends a very clear signal कि आज ते इंडिया अलायन्साक दिल्या. इस बार 400 पार और उसको बार आणि भय आसा म्हणूनच ज्या नितीश कुमाराक ताणी
केन्नाच ताका आमचे बरोबर घेवचें ना म्हणिल्लें. जे अमित शाहान एक व्हडली गडगडीत घोशणा केल्ली की आमी ताका केन्नाच आमचे बरोबर घेवचो ना, केन्नाच जावचें ना अशें फाटले फाट आनी फडणवीसांनी म्हणिल्लें केन्नाच जावचें ना, केन्नाच जावचें ना. म्हाका ती उतरां याद येता, म्हणजे फटींगपणाची तांच्या व्हडल्या लिडर्सांची जी उतरां आसा ती याद येता की अमक्या लोकांक आमी केन्नाच घेवचें ना. आज तांचे बरोबर दे आर शेअरिंग द बॅड. आय एम सेइंग शेअरिंग द बॅड इन व्हेरी डेरोगेटरी टर्म बिकॉज दॅट इज वॉट दे हॅव गॉट डावन डेमोक्रेसी टू. Sharing bags for the purpose of political gains, and it is unfortunate, it is unfair for the purpose of democracy, for the purpose of people. Democracy should be by the people and for the people. आज जे आमचे प्रिएम्बल आसा, आज जे आमचो डेमोक्रेसी आसा तो ताणी आज एकदम डस्टबिनान घाला. दिस इज व्हेरी डेंजरस एज फार एज डेमोक्रेटिक प्रोसेस इज कन्सर्न. आणि अशेंच चलत रावले, एकदा परत जर बीजेपी पावरान आयली जाल्यार दे मायट बी नथिंग शॉर्ट ऑफ failing to hold elections or taking entire process to a dictatorial position जे आज एक वेगळ्या रितीन करत आसा. तेन्ना ज्या तरेन नॉर्थ कोरियान चल्ला तशी परिस्थिती प्रोबेबली आमचेर एक टायम येवपाक शकता. एक विचार करपाचो वेळ आयिल्लो आसा म्हणजे कोंकण गोंयकारांनी की हें जे थंय घडलां ते फाल्यां हांगा घडूंक शकता आनी ते प्रत्येक राज्यान घडूंक शकता. आनी ते जर बंद करपाक जाय जाल्यार इट इज टायम यू स्टँड बाय एन अलायन्स विच इज नाव थिंकिंग अबाउट इंडिया हेड. आनी जेन्ना आमी इंडिया हें नांव वापरलें एलायन्सान तातल्यानच तांकां भंय निर्माण जालो. इमिजिएटली ताणें सगळे भारत म्हणपाक लागले, भारत आमचो एक, भारत माता आमची. पण इंडियाचो भंय दिसपाक लागल्या कारणान बीजेपी आज वेगवेगळे कार्य करत आसा, वेगवेगळ्या तरेन वायट पद्दतीन वागत आसा. एंड इट इज अनफॉर्च्युनेट दॅट दे आर गोइंग टू दिस एक्सटेंट ऑफ प्लेइंग अ फ्रॉड ऑन डेमोक्रेटीक प्रोसेस. आमी हे जे मॅटर आसा ते चॅलेंज केला बिफोर पंजाब एंड हरियाणा हायकोर्ट. मॅटर विल कम अप फॉर हियरिंग बिफोर द कोर्ट टुमोरो or maybe heard partly now also or maybe heard tomorrow, and we hope that court intervenes in the matter. But at the end of it, तुम्ही आणि आम्ही श्रेष्ठ. तुम्ही म्हणजे आम्ही म्हणजे जे लोक, जो वोटर तो श्रेष्ठ आसा. आणि खंय कितें जर सरकारा कडल्यान जर अशा तरेचे प्रयत्न घडटात जाल्यार म्हाका दिसता आमी जागे जावचे पडटले. आनी हो म्हजो उलो आसा गोंयकारां कडेन आनी सगळ्यां कडेन की जागे जायात, नाजाल्यार खूब उशीर जाल्लो आसतलो. कितें प्रश्न आसतले विचार. तर तुम्ही सांगा, सेम गोष्ट जर गोंयान घडटले जाल्यार तुम्ही म्हणजे इंडियाला किंवा रेडियाचा तो कॉन्फ्लिक्ट हँडल करपा खातीर पण आम्ही आज आमचे जेन्ना सर्वेसर्वा गोंयान आयिल्ले, आमचे जे इंटरनॅशनल कन्व्हेनर बाबा अरविंद केजरीवाल जेन्ना गोंयांत आयिल्ले तेन्ना आमी तांणी पर्टिक्युलरली आमकां इनफॅक्ट वी आर द ओनली पार्टी वीच हॅड ओपन टॉक विथ दी व्हॉलंटियर्स इन द प्रेझन्स ऑफ मिडिया. म्हाका दिसता खंयच्याच पॉलिटिकल पार्टीक गट्स ना की आपल्या व्हॉलंटियर्सांक आपल्या लिडर्सा कडेन कम्युनिकेशन करता आसतना भायल्या मनशा कडेन हू इज नॉट अ पार्टीज मेंबर, हू इज मिडिया ऑर हू कॅन एक्सपोज थिंग्स वॉट आर हॅपनिंग देर इज अलाउड इनसाइड दॅट मिटींग. आमी ते केले आनी त्या वेळार तुमी आयकलां आसतलें की बाबा अरविंद केजरीवालांनी एक गोष्ट सांगली की वॉट एवर इट कूड बी, वेदर आमी लढयतले इलेक्शन, काँग्रेस लढयतले और अलायन्स पार्टनर जे इलेक्शन लढयतले जाल्यार यू हॅव टू वोट फॉर इंडिया अलायन्स. So we are all ready, we are all set to go ahead with India Alliance. We are just waiting for the seat sharing arrangements as far as Goa is concerned and India is concerned, because larger interest of गोंयचो आणि इंडियाचो जो आसा तो विचार मनान धरूनच आमी हे फुडें सरल्या. म्हणूनच ह्या गोष्टीचो भय. सो तात्पर्य हे की जेन्ना बीजेपी भिता एका मेयर इलेक्शना खातीर आनी थंय ते रिगिंग करता, extent of going to such a fraud level where polling officers put some marks to say that these votes are invalid, हाजो अर्थ खंय तरी भय आसा. जाका भय ना तो असल्या गोष्टीन इंडल्ज जायना. तूं जेन्ना 12th फेल पयला आसतलें, तुवें 12th फेल पयला जाल्यार तुवें पयला आसतलें की जो चिटींग करता ताका भंय आसता की तो पास जावचो ना. पण जो निडरपणान प्रश्नाचें उत्तर दिता ते आमी सगळे पयला. आमी डेमोक्रेटीक प्रोसेसूय पयलो. 150 ताणी खासदारांक भायर काडले. 150 खासदारांक भायर काडपाचें कारण प्रश्न विचारल्यार उत्तर नासता. आज चीफ मिनिस्टराक तुमी गोंयच्या प्रश्न विचारा, ताचे कडेन उत्तर ना. आज खंयचोच मिनिस्टर तुमकां उत्तर दिना. गोंयान कितें चल्लां ताचेर उत्तर ना. पणजेन कितें चल्लां ताचेर उत्तर ना. बाकीचे कांय गोश्टी करप्शन चल्लां ताचेर उत्तर ना. तेन्ना उत्तरां नासता तेन्ना तूं पळयता आनी तूं चिटींग करता. आनी तेच बीजेपी करता. 12th फेल तांणी पळोवपाक जाय, मुद्दम पळोवपाक जाय. आनी अश्यो कांय गजाली आसा त्यो तांणी मुद्दम म्हाका दिसता शिकच्यो पडटल्यो. They have to restart sociology classes, they have to restart civic classes. कारण जो कायदो आसा तो बदललो म्हणून जायना.
मनशाचे कॉन्शियन्स बदलपाक जाय फॉर डुईंग रायट थिंग्स इन लायफ विच लॅक्स इन बीजेपी अँड दॅट इज वाय वी आर सीइंग वॉट वी आर सीइंग. आम्ही आनी एक गोष्टी हांवें आतां एक ट्वीट केला. इनफॅक्ट पब्लीक फंड्स ESG चे पब्लीक फंड्स आसा. भारतीय जनता पार्टीने एक हे स्टार्ट केला, प्रोग्राम स्टार्ट केला. आय हॅव कम अक्रॉस इट. आर यू अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विथ 10,000 or more followers? आणि who is calling for this? Thanks and regards, रुपेश कामत, हेड सोशल मीडिया सेल बीजेपी गोवा. कोण हो ESG चो? ESG हांकां भाड्याक दिल्या काय आनी ESG विकत घेतल्या? For the purpose of your social media propagation, for the purpose of government's propaganda in terms of BJP's propaganda करपा खातीर तुम्ही ESG च्या पैशांचो म्हणजे तुमच्या आणि आमच्या पैशांचो उपयोग करपाक कोण तुम्ही? हे चोरांचे राज्य, लज नाशिल्ल्या चोरांचे राज्य, अँड दिस इज नथिंग शॉर्ट ऑफ हे चोरांचे राज्य. म्हणजे हे पैसे एक 10,000 फॉलोअर्स आशिल्ले लोकांक म्हणजे हांचेच कोण तरी 10,000 फॉलोअर करतले, हे पैसे वाटतले आपल्या कार्यकर्त्यांक आणि गव्हर्नमेंटाच्या पैशान आपलो प्रोपगंडा करतले. दिस इज रॉंग. म्हाका दिसता वेळ आयिल्लो आसा आमी वेगळे हांचेर आतां कंप्लेन करचो पडटलें आनी जर पुलीस हाजेर एक्शन घेना जाल्यार वील हॅव टू गो टू कोर्ट. आमी वेगवेगळे कंप्लेन करता पण प्रोबेबली खंय तरी प्रॉब्लेम आमचे कडल्यान चुका घडटा आसत, फॉलोअप जायना. बट आय थिंक इट इज टायम टू अप्रोच दी कोर्ट बिकॉज आज बीजेपी कशें दिसूंक लागला की कितें करीत ते सारके म्हणून सोंसतले लोक म्हणून. नो, सोंसचे ना. हे आमी बंद जावपाचे, हाजेर आमी आवाज उठयतले. And if need be, I will talk to the other opposition parties. In fact, I have already spoken to few opposition parties की तांकां हो विशय आमी घेवचो पडटलो म्हणून. कारण हे आतां चड जाला, हांची कातडी दाट जाल्या आनी म्हणून ते जाय ते करपाक लागल्या. हे आमी सोंसचे ना. ओके. सो गव्हर्नमेंट प्रोग्रामा खातीर खंय तरी बीजेपी पार्टीचो मनशाचें नांव घालप की लोकसभाची खातीर तयारी कशी करता? लोकसभाची तयारी स्वताच्या पैशांनी करा, लोकांच्या पैशांनी न्ही. तुमच्याकडे पैसे ना. यू आर वन ऑफ द रिचेस्ट पार्टी. युअर बॅलन्स शीट हॅज गॉन टू 8,500 crores in last 4 years or 5 years. Your income has doubled from 4,000 to 8,000 crores. You are one of the richest parties. तुमच्याकडे ED आसा, CBI आसा, सगळे आसा. ते चोरिल्ल्या पैशांनी करा मरे प्रोपगंडा. आमच्या पैशांनी कित्याक करता? पैसे हे तुझे आणि म्हजे टच जर आम्ही भरता जाल्यार हे आमचे पैसे. हे आमच्या पैशांनी तुमचो प्रोपगंडा करनाका. तुमच्याकडे कापासदार आसा, तुमच्याकडे पैसे आसा, स्वताचे पैसे मोडा. 10,000 इन्फ्लुएन्सर 5,000 आशिल्ल्यांकडे तुम्ही घ्या आणि तुमचे प्रोपगंडा करा. बट डोंट यूज this government has become government of propaganda. This government has become government of event management. आज एक रस्तो बंद केला पणजेचो, एक रस्तो फोडून दवरला, एक रस्तो सामकोच बंद आसा, एक रस्त्याचेर गटरां फोडल्या, एक रस्त्याचेर बीजेपीची तकली फोडल्या आणि एक रस्तो जो ओपन आसा थंय आज 2-2 वरां लागता पणजेच्यान मिरामार वचपाक. कारण एक सायडीन लोकोत्सव, एक सायडीन फूड फेस्टिवल, एक सायडीन आनी कसले फेस्टिवल. आनी तुमचे कडेन पगार दिवपाक सारको पयसो ना. इव्हेंट कसले करता आनी इव्हेंट एम्पॅनलमेंट कोणाचे आसा? आज जे कोण साद्यो गाडयो घेवन भोंवताले सगळे इव्हेंट एम्पॅनल्ड आसा. आज व्हडल्यो व्हडल्यो गाडयो घेवन भोंवपाक लागल्या. 20 to 40% कमिशन वता हांकां. म्हणून हे फेस्ट, म्हणून हे फेस्टिवल्स, म्हणून हे वेगवेगळे उत्सव आनी कितें चल्ला पळय चल्ला. कला अकादमी सारकी करूंक शकले ना तुमी? कला अकादमीचे शर्ट पडले तो वेळ जालो. भितर सोरोप येता, ते सोरोप येता म्हणजे त्या जाग्याचो तांकां सोदूंक येता तो. जेन्ना हे जाता पळय तेन्ना तांणी एक व्हडली चूक केली की जाणे गोंयची भुमी निर्माण केली ताका ताणें हाडलो हांगा पणजे आनी दॅट इज बिगिनींग ऑफ एंड. देव परशुरामान बाण घाल्ला, एक ना एक दीस तांचेर पडटलो आनी हे तांकां आतां तांची जी विनाशक आनी विपरीत बुद्धी जी जाल्या पळय ती सुरवात जाल्या. पूण गोंयांत सोंपोवन वचूं नाका. 27 जेन्ना तुमी घरा वतले तेन्ना गोंयकारांचे पयशे सोंपोवन वचूं नाका. 32,000 कोटीचो लोन 22,000 27 जालो. आज 32,000 कोटीचो लोन जाला गोंयचेर. तुजेर आनी म्हजेर सुमार 2-2.5 लाखाचो लोन आसा. कोण भरतलो? बीजेपी भरतली? ह्या प्रश्नाचें उत्तर बीजेपीन दिवचें पडटलें. आनी कसले उत्सव करच्या पयलीं लोकांक सांगचें पडटलें की तुमी गोंया खातीर कितें करता. इन्वेस्ट इन गोवा 2024. इंडस्ट्रियल पॉलिसी लास्ट केन्ना आयली गोंयांत? When was the last industrial policy? When was the last good industry that came to Goa? When was the last medical industry that has come to Goa? कितल्यो इंडस्ट्री ज्यो गोंयांत आशिल्ल्यो त्यो बंद जाल्यो. हाचें उत्तर दियात आनी मागीर सांगा की इन्वेस्ट इन गोवा. इन्वेस्ट इन गोवा करतलो जाल्यार सिंगल विंडो पॉलिसी आसपाक जाय. IPB has become जो इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आसा that has become only जो रियल इस्टेट प्रमोशन बोर्ड. फक्त हॉटेल प्रोजेक्ट म्हणजे गोंयच्या लोकांनी फक्त वेटरूच जावपाचे, कॅप्टनूच जावपाचे, हाजे भायर काय करपाचें ना.
there are no other skilled works which are there. So पिशे करनाका गोंयकारांक पिशे करपाचो वेळ बंद जाल्लो आसा आनी जर लोकांक हे कळना जाल्यार आमची ड्युटी आसा दाखोवन दिवपाची की हे जे करता सरकार ते नथिंग शॉर्ट ऑफ शोईंग अ कॅरट तुमच्या दोळ्यांत धूळ घालता. वी आर देअर टू open your eyes, but it is for you to open your mouth and use your power wisely. Power of voting for 24, for 27 and whatever elections that are coming for. धूळ इतली जाल्यार की आसूच घेवपाक जायना पणजे अशी परिस्थिती जाल्या. ओके, दोतोर आनी एक विशय आसा तो काँग्रेसीन एप्लिकेशन मागयला लोकसभा कॅन्डिडेट खातीर. तुमच्या म्हणटा तुमचे रेडी आसात एनी टायम तुमी अनाउन्स करपाक. तुमकां दिसना तुमी हे घेवचो म्हणून इनिशिएटीव काँग्रेसीक हे करून? पण कशें आसा न्ही, जे सीट शेअरिंग जातले त्या प्रमाणे आमच्या चॉयसाचो आमचे जे जी वृत्ती आसा त्या वृत्तीन बसपाचो जे कॅरेक्टरिस्टिक्स आसा आमच्या पार्टीची तातूंत बसपी फीट जावपी कॅन्डिडेटांची नांवां आमचे कडेन आसा. काँग्रेसाचे तो ताणें स्वता करचेच पडटले. इट इज देअर इंटरनल मॅटर की तांचे कोण कॅन्डिडेट आसतले. फाल्यां हुएवर इज देअर कॅन्डिडेट, इट इज इंडिया अलायन्स, वी विल सपोर्ट देम. And whoever is our candidate, they will have to support us. This is what India Alliance partnership is all about. तो तांचो इंटरनल मॅटर आसा की तांणी फॉर्म मागयला किंवा जे लोक आसा तांचे कडल्यान इंटरेस्टेड लोक आसा तांचे कडल्यान नांवां मागयला. आमकां ती गरज ना. आमचे कडेन ऑलरेडी 3 नांवां सावथांतल्यान आसा. 2 नांवां नॉर्थाक आशिल्लीं प्लस ताका एक एडिशन जाला. So there are 3 who are interested to contest from North Goa, 3 who are interested to come from contest from South Goa. We are only waiting for clarity from National Alliance team who are discussing seat sharing as far as various states are concerned. It is आमचो हो प्रश्न फक्त गोंयचो ना, हो प्रश्न आसा बाकीचो. कारण the point is India Alliance and how India Alliance will come to power in 2024, and I think that is of prime importance as far as this seat sharing is concerned. The internal matter तांचो तांकां कडेन थोडो. So total तुमी 6 नांवां येयल्या स्टेटीकली. आणि इट इज पार्ट ऑफ द प्रोसेस ओनली. आम्ही आमची नांवां आमच्या लिडरशिपाक धाडल्या, ते आपली नांवां घेवन लिडरशिपाक धाडटले. द एम ऑफ द अलायन्स इज टू डिफीट बीजेपी. सो सगळीं नांवां पळयतले की which candidate of whichever party he may be will defeat the BJP candidate in that constituency. सो जितली नांवां चड येता तितली बरी, कांयच प्रॉब्लेम ना. इट इज पार्ट ऑफ द प्रोसेस. एम इज टू डिफीट बीजेपी. आणि जशें काल चंदीगडान पळयलें आमी, इंडिया अलायन्स जेन्ना एक जाता तेन्ना बीजेपीची डिफीट इज 100% गॅरंटीड. म्हणजे चंदीगडान आज पर्यंत बीजेपीचो मेयर जातालो 36 वोट्सांचे 16 वोट्स फक्त बीजेपीक पडटाले, पण आम आदमी पार्टीचे 13 आणि काँग्रेसीचे 7 म्हणून बीजेपी जिखताली. काल जेन्ना आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एक जावन 20 जाले तेन्ना बीजेपीची डिफीट वॉज गॅरंटीड. म्हणून हे भियेले, म्हणून काल हे षडयंत्र केले. आणि हे फक्त चंदीगडाचे उलयना. दिस सिनारिओ रिपीट्स इटसेल्फ इन हंड्रेड्स ऑफ लोकसभा सीट्स. तुम्ही सगळे सीटांचे आकडे काढून पळयात. बीजेपी 25-30% वोट घेऊन जिंकता. 30% वोट जिंकता म्हणजे 70% वोट हारता. 70% ऑफ ईच कॉन्स्टिट्युएन्सी इज वोटिंग अगेन्स्ट बीजेपी. डिस्पाइट दॅट बीजेपी इज विनिंग. त्या खातीर आम्ही इंडिया अलायन्स केला की आज ही बीजेपी जिंकून देशाचे जे पाड घालता पळय ते बंद करूंक जाय. आमचे डेमोक्रेसीचे जे काबार करपाचो प्रयत्न केल्लो आसा ते बंद करूंक जाय म्हणून आम्ही एक जाल्ले. So all this is part of the process and we will succeed in this process and India will win. गोयचे 32% आसा, 32% वोट, 67% or 68% of votes have gone against BJP. तातूंत भितर आमचे आसा, काँग्रेस आसा आणि वेगवेगळे पक्ष आसा आणि एका वेगळ्या पक्षान आपली चूल वेगळी मांडल्या. सो दॅट इज ती चूल कोणाची ती आमकांय खबर आसा, ताका कोणा उजो कोण घालता तोय आमकां खबर आसा. पूण ताजो म्हाका दिसता लोकांक तात्पर्य येवपाक लागला, लोकांक कळपाक लागला की तो उजो कोण पेटयता आनी ती उज्याची काडी कोणाची, फस्क कोणाची आनी ताका पेट्रोल कोण घालता म्हणून. त्या उज्याचो म्हाका दिसना कोणा आमकां फरक पडटा आसतलो. पूण आमचे जे अलायन्स आसा दॅट इज अलायन्स वर्किंग टुवर्ड्स विक्ट्री ऑफ बोथ द कॅन्डिडेट्स, वेदर इट बी काँग्रेस आर टीएमसी ऑर हुएवर इज द पार्टनर ऑफ इंडिया अलायन्स. जे सीट मेळटले ते आमी जांकां सीट दितले वी विल रिस्पेक्ट दॅट. वी हॅव ऑलरेडी आस्क्ड आवर व्हॉलंटियर्स, आवर टीम्स, आवर कार्डर्स टू वर्क फॉर दोज कॅन्डिडेट्स आणि ते कशे तरेन काम करतले, एकवटेन काम करतले ते आमी ऑलरेडी वी हॅव टॉक्ड आउट अ प्लॅन. Another 8 to 10 days you will get that clarity. Amitabh, what would you like to say about in these days there are a lot of trees, old trees, 100 years trees have been cut due to the smart city work.
plus the Vrindavan Tulsi has been destroyed. Kadambaira. ते मेन म्हणजे अशें आसा की तांकां झाड कापपाक परमिशन कोणी दिला म्हणटा तेंच्याकडे आन्सर ना. तुळस मोडपाचें परमिशन कोणी दिलें? बीजेपी सरकारान दिलें. जी तुळस पोर्चुगीज काळी आशिल्ली, जी तुळस इतल्या वर्सांची आशिल्ली, जी हिंदू धर्मियाक एक रिलिजियस वर्शीप, एक तांचो तो एक स्थान, मानाचें स्थान तुळशीक आसा आमच्या मनांत, आमच्या लायफांत, ती तुळस मोडली. चीफ मिनिस्टर कित्याक होती? जी भारतीय जनता पार्टी म्हणटा की आमी हिंदू धर्माचे रक्षक, आमी सनातन धर्माचे रक्षक, व्हडली भाशणां ठोकता मध्य प्रदेशाक वचून आमचो चीफ मिनिस्टर की बाकीचे जे सगळे आसा ते सनातन धर्मा विरुद्ध आसा म्हणून आणि आमीच ते रक्षक म्हणून. तूं जर रक्षक जाल्यार त्या भितरवडे कॉन्ट्रॅक्टराक जाणी तुळस म्हणल्या ताका आसा दम तुका? आय कॉल चीफ मिनिस्टर फॉर अ पब्लीक डिबेट ऑन दिस. कॅन ही कम? आय कॉल हिम. लेट्स टॉक अबाउट हिंदू धर्म, सनातन धर्म. तुम्ही जे आज पयलीं थंय देवूळ घातले ताचे काय म्हणलें ना तुमी? थंय सोरो विकताले, थंय किल्ल्यार सोरो विकता, किल्ल्यार सोरो ओपनली विकता, परमिशन दिला शेक म्हणून. आज ताणी तुळस मोडली, फाल्यां देवूळ मोडटले. अरे मोडलेली देवळां बांदपा खातीर जर तूं सोदता म्हणून सांगून लास्ट इलेक्शन जिखपाक सोदतालो जाल्यार आज पणजेन तुळस मोडल्या तुज्या कॉन्ट्रॅक्टरान, जो नंबर 1 चोर आसा. आज पणजेन जे चल्ला ताका जबाबदार तो आसा, ताका जबाबदार तुमी आसा. आणि तो कोण आनी एक पणजेचो पडीत उमेदवार आसा तो खंय गेलो? सो जे लोक आसा हे बीजेपीचे, हे फक्त फटिंगपणाचे सरकार, हे फक्त फटिंगपणां, कोण कोणाचो रक्षक न्ही. हिंदू धर्माचे तुमकां मातूय पडून गेल्ले ना. आज तुम्ही अयोध्या सारको विशय जो आसा तो फक्त पॉलिटिकल गेन्सा खातीर वापर करता. तुमकां कोणाचेच पडून गेल्ले ना. जर खरेंच जर हिंदू धर्माचे पडून गेल्ले आसा जाल्यार कॉन्ट्रॅक्टराक अरेस्ट करा, तुळस पयशे परत आशिल्ली तशी बांदून घेयात आणि मागीर आमी हाचे विशयी उलोवया. कारण ती तुळस ज्या तरेन मोडली गेली, ज्या मोडच्या पयलीं काय पणजेकारांनी सांगिल्लें की ही मोडटली म्हणून. As far as I know, I think there are already stories or there are others who brought this to the notice of the contractor की तुम्ही माती घालता म्हणून ताचेर. विशय ताणें सोशल मिडियाचेर घालो. तेन्नाय सरकाराक जागे ना. भारतीय जनता पार्टीचो आमदार आसा पणजेन, भारतीय जनता पार्टीचो मेयर आसा पणजेन, भारतीय जनता पार्टीचे लोक थंयच्यान ये वच करता. तांकां दिसलें ना हांचे सोशल मिडियाचे सेलाचे लोक थंय रावतात मरे. तांकां ती तुळस दिसली ना, ती मोडल्या ती तुळस दिसली ना. कारण तुमकां ज्या जाग्यार फायदो आसा त्याच जाग्यार तुम्ही देवास्पण करता. ज्या जाग्यार तुमकां वोट मेळोवंक शकता थंय तुम्ही देव करता, लोकांक डिवायड करता आनी तातल्यान तुम्ही जिखपाक शकता. पण जेन्ना खरेंच देवाचें रक्षण करपाचें आसता तेन्ना तुमचे दोळे बंद, कान बंद, तोंड बंद, आनी कितें बंद तें खबर ना. पण जर तुमकां खरोच जर स्वाभिमान आसा कोणी हिंदू धर्मा विशयी किंवा सनातन धर्माचे तुम्ही रक्षक म्हणटा जाल्यार पयली गोष्ट अरेस्ट करा. अरेस्ट दॅट कॉन्ट्रॅक्टर. तांचो मेन जो तांचो एक चीफ स्पोक्सपर्सन आसा ताची घरची वाट मारती. ताका दिसली ना थंयच रावता सांतिनेज, ताका ती वाटेर ते दिसले ना काय तो रस्तो तो घेना. कारण त्या रस्त्यार परिस्थिती ना येवपा सारकी. गटराचें उदक आशिल्लें त्या हाजेर, ते तुळशीचेर, जाचो आमी अभिषेक करता, जाका आमी सकाळचें उदक घालता, जाका सकाळचें आमी गंध फूल घालता, त्या तुळशीक आज तुमी मोडली. आमचो हिंदू धर्मियांचो तुम्ही अपमान केलो जाल्यार जे दुटप्पी हिपोक्रेटीक जे तुमचे बिहेवियर आसा दॅट इज ओनली फॉर द पर्पज ऑफ डिव्हिजन ऑफ वोट्स. यू आर नॉट प्रोटेक्टर ऑफ हिंदुइजम ऑर सनातन धर्म. तुमकां फक्त डिव्हिजन करपाक कळटा. गोंयान सारक्या बऱ्या जाग्यार वेर देर इज प्रॉपर कम्युनल हार्मोनी, जंय हांव क्रिसमस सेलिब्रेट करता तसोच हांव जेन्ना ईद सेलिब्रेट करता तेन्ना आमच्या सारक्या लोकांकय तुमी डिवायड करपाक कमी पडले ना. आज तुमचो तो प्रयत्न आमी कसोच जावपाक दिवचे ना. पण जर तुम्ही जो खोटो आवडटा तोय तुम्ही हाडपाचो म्हज्या कोतान बंद करपाक जाय आनी इमिजिएट एक्शन घेवपाचें कॉन्ट्रॅक्टर.